हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 7 जूनचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या नंदिनीला बोलते, यू नो व्हॉट ताई, जर मी जीवाची बायको असते तर ते क या अक्षरावरून काय नाव आहे ते मी शोधून काढलं असतं. मला माहिती आहे ताई तू हे करणार नाही, पण जस्ट फॉर फन ताई सांग ना, मला काय वाटतं तुला, क वरनं कोणाचं नाव असू शकतं जीवाच्या छातीवर. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या प्लीज, उगाचे भलते सलते विचार कशाला टाकते डोक्यात. तेव्हा काव्या बोलते, नाही ताई, जस्ट फॉर फन ताई, मी तुला विचारते कोणाचं नाव असू शकतं. के वर्ण राईट, मी विचार करते के वर्ण कविता. बरं ठीक आहे, आपण वेगळ्या काहीतरी ऑप्शनचा विचार करूया. कादंबरी. तेव्हा नंदिनी बोलते, काव्य प्लीज, हा काय वेडेपणा चालला आहे. तेव्हा नंदिनी जाणार, तेव्हा काव्य नंदिनीचा हात पकडते आणि बोलते, क्युरिओसिटी, माझी क्युरिओसिटी असं समज आणि विचार कर ना ताई, असं काय करायचं आहे. क अक्षरावरून सुरू होणारी 4 नावं तर घ्यायची आहेत, सांग ना. तेव्हा नंदिनी बोलते, बरं ठीक आहे, आता गंमत चालली म्हणून मी विचार करते आणि फार मोठं नाव नसावं, मला असं वाटतं 2 किंवा 3 अक्षरीच असेल. तेव्हा काव्य बोलते, किंवा 2.5. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या, आणि पुला बोलते 2.5 अक्षर म्हणजे काव्य पण असू शकतं ना, काव्याच असेल तर, आणि ती काव्या तूच असशील तर. तेव्हा नंदिनी बोलते, तुझं आणि जीवाचं तर प्रेम नव्हतं ना लग्नाआधी एकमेकांवर. तेव्हा काव्या तोंड फिरवून शांत बसते. इकडे मिथून वरच्या खोलीत येतो, त्याच्या पाठोपाठ जीवाही येत असतो. तेव्हा मिथून अडगळीच्या खोलीत येतो. तेव्हा जीवा बोलतो, ही तर अडगळीची खोली आहे आणि मिथून काका इथे काय करत असेल. असं तर नाही आहे ना, माझ्या आणि काव्याचे फोटो मिथून काकानेच या खोलीत लपून ठेवले असतील. इकडे नंदिनी काव्याचा हात पकडते आणि काव्याकडे बघते आणि हसायला लागते आणि बोलते, काय झालं, चेहरा बघ तुझा, रंग उडालाय अगदी तुझ्या चेहऱ्याचा. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या वेडाबाई आहेस, अगदी वेडाबाई, काहीतरी खेळ खेळायचा हट्ट करतेस आणि मग आयुष्याचाच खेळ झालाय अशी रिॲक्ट करतेस. तेव्हा नंदिनी विचारते, काव्या अगं काय, अगं माझी फिरकी पण कळत नाही का तुला. तेव्हा काव्या बोलते, कळते. तेव्हा काव्या बोलते, ताई असं कसं वाटलं ग तुला माझं आणि जीवाचं लग्न आधी काय असेल म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते, अगं नसेलच असं माहिती आहे मला. तेव्हा काव्या बोलते, आणि खरंच जर तसं असतं तर. तेव्हा नंदिनी बोलते, आणि तसं का असेल, आणि असतं तरी तर तू मला लग्नाआधी सांगितलंच असतं ना. मी तुला खूप ओळखते, तुझ्या मनात काहीच राहत नाही, ओळखते मी तुला, आणि बस आता असे वाकडे विचार करणं थांबव जरा. तेव्हा नंदिनी बोलते, चल निघूया. तेव्हा काव्या तिचा हात पकडते आणि बोलते, ताई तुला जे वाटतं ना तेच खरं आहे. तेवढ्यात नंदिनीला फोन येतो आणि तिचं लक्ष तिकडे डायव्हर्ट होतं. तेव्हा नंदिनी बोलते, एकच मिनिट, आईंचा फोन आला आणि ती फोनवर बोलायला लागते. नंदिनी फोनवर आवाज येत नाही म्हणून बाहेर जाते. तेव्हा काव्या मनात बोलते, जे तुला वाटतंय तेच खरं आहे ताई, आणि आज रात्री 12 वाजता ते नाव काव्याचं हे तुला कळेलच. जीवा इकडे मिथून काकाच्या पाठोपाठ जातो. मिथून एकदम घाबरतो आणि बोलतो, काय माणूस आहेस रे, स्वतःच्या खोलीत कोणी चोरासारखा येतो का. घाबरलो ना मी, आय डोंट लाईक दिस. तेव्हा जीवा बोलतो, ठीक आहे मीच आहे, पण तू इथे काय करतोयस. तेव्हा मिथून सांगतो की मी सळ्या शोधतोय, की मला माहिती आहे तुला कबाब आवडतात, मग आज कबाब करायचे म्हणून त्याच्यासाठी सळ्या नको का. सगळीकडे शोधल्या आणि ते अडगळीच्या खोलीत मिळाल्या मला. तेव्हा मिथून बोलतो, जीवा एक विचारू. तेव्हा जीवा बोलतो, हा बोल ना. तेव्हा मिथून बोलतो की तुझं काही प्रेम प्रकरण आहे का. जीवा थोडा शांत होतो आणि बोलतो, असं का विचारतोय. तेव्हा मिथून हसायला लागतो आणि बोलतो की अरे आल्यापासून बघतोय तू वागतोस तसा, काहीतरी शोधतच असतो, तुझं काही लफडं बिफडं आहे का. नाही असेल तर सगळ्यात आधी मला सांग, म्हणजे आपलं ग्रुपीत राहील ना, मी तुझा जिगर आहे ना जिगर. तेव्हा जीवा बोलतो, ऐक ना काका. तेव्हा जीवा बोलतो, ऐक ना काका, माझी रूम तू क्लीन केलीस ना, मग तुला क्लीन करताना काहीच सापडलं नाही. तेव्हा मिथून बोलतो, सापडलं ना. तेव्हा जीवा बोलतो, काय. तेव्हा मिथून बोलतो, रिकाम्या दारूच्या बाटल्याने हसायला लागतो. तेव्हा जीवा बोलतो, काका मी तुला सिरियसली विचारतोय, सांग ना नीट. तेव्हा मिथून बोलतो, आय डोंट लाईक दिस सिरियस पीपल, आय लाईक कॉमेडी. तेव्हा जीवा चिडून बोलतो, तू ना आता इंग्लिशची कॉमेडी करतोय, मी तुला सिरियसली जेन्युअनली विचारतोय तर सांग ना. तेव्हा मिथून बोलतो, अरे बाबा तुझ्या खोलीत काहीच सापडलं नाही मला. एवढं काय सिरियस होतो तू, नाही काही महत्त्वाचं आहे का मला सांग, आपण दोघं मिळून शोधू. तेव्हा जीवा बोलतो, नाही मी बघतो. तेव्हा मिथून बोलतो, अरे एवढा काय चेहरा पाडलायस तू, अरे आज तुझा बड्डे, सगळ्यांना बत्तीशी दाखवत फिर. मिथून तिथून निघून जातो. तेव्हा जीवा बोलतो, काकाला जर वस्तू सापडल्या असत्या तर तो नक्कीच वेगळा वागला असता, पण तो नॉर्मल वागतोय, तर मग जर वस्तू त्याला सापडल्या नाही मग गेल्या कुठे. तेव्हा जीवा बोलतो, विचार करून करून ना वेळ लागेल मला, 12 वाजायला फक्त 2 तास आहेत. काव्या जे बोलले ते खरंच करेल. नंदिनी इकडे तिच्या आईंशी बोलत असते. तेव्हा मानिनी नंदिनीला फार्म हाऊसबद्दल विचारत असते. तेव्हा नंदिनी फार्म हाऊसचं कौतुक पण करत असते. इकडे मानिनी जीवाला आगीजवळ जाऊ द्यायचे नाही या काळजीपोटी नंदिनीला सांगत असते की त्याला स्वयंपाकघरात येऊ देऊ नकोस. तेव्हा नंदिनीला थोडी शंका आहे. नंदिनी बोलते, काय झालं आई, काही झालं आहे का नाही, तुम्ही असं अचानक फोन केलात. तेव्हा नंदिनी विचारते, काही काळजी वाटते का तुम्हाला जीवांची. तेव्हा मानिनी बोलते, नाही काळजी नाही, पण त्याला गॅसपासून थोडं लांबच ठेव, तेवढं फक्त लक्ष ठेवशील ना. तेव्हा विक्रम मानिनीला आवाज देतो
तेव्हा मानिनी आणि नंदिनी फोन ठेवतात. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं आईंना आणि असं का म्हणाल्यास त्या की जीवांना आगीपासून दूर ठेव म्हणून. मानिनी विक्रमला कॉफी देते आणि तेवढ्यात तिचा कॉफीचा मग खाली पडतो. तेव्हा मानिनी जोरात बोलते की काय झालं हे, अहो काच फुटणं म्हणजे अपशकुन असतो. तिकडे फार्म हाऊसवर काही झालं नसेल ना, तेवढ्यात तिकडे मिथून जोरजोरात आवाज देतो की जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ गच्चीवर लवकर या. तेव्हा ते सगळे पळतच वरती जातात आणि बोलतात काय झालं काका. तेव्हा सगळे बोलतात काय झालं काका. तेव्हा मिथून ओरडतो सरप्राईज सरप्राईज. तेव्हा पार्थ बोलतो की म्हणून तू एवढा ओरडत होतास. तेव्हा मिथून कॅरम खेळायला फोर्स करतो. तेव्हा जीवा नाही बोलतो, काव्याही नाही बोलते, त्यामुळे पार्थही नाही बोलतो. मिथूनचं मूड ऑफ होतो. तेव्हा काव्या बोलते काका असं मूड ऑफ करू नका, आपण तुम्हाला थ्रिलच हवं होतं ना, आपण काहीतरी वेगळं खेळूया ना. तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि बोलते मी आणते ना तुमच्या आयुष्यात थ्रिल. तेव्हा पार्थ बोलतो कसं. तेव्हा काव्या बोलते कॅरम नेहमीच खेळतो, आज काहीतरी वेगळं खेळूया ना. तेव्हा काव्या तिथून कॅरम बाजूला काढते आणि तिथे बसायला लावते सर्वांना. तेव्हा काव्या एक बॉटल घेते आणि बोलते तर आज आपण खेळणार आहोत ट्रूथ ऑर डेअर. तेव्हा मिथून तो गेम कसा असतो ते सांगतो. तेव्हा काव्या बोलते ज्याच्याकडे या बॉटलचं तोंड येईल त्याला 2 ऑप्शन दिले जातील, त्याने 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा, ट्रूथ ऑर डेअर. तर काव्य बोलते ट्रूथ हा ऑप्शन निवडला तेव्हा बाकीचे जे काही प्रश्न विचारतील त्याचं उत्तर खरं खरं दिलं पाहिजे. तेव्हा काव्य बोलते आणि बाकीचा ऑप्शन निवडला तर जे काही डेअर देतील ती डेअर हिमतीने पूर्ण केली पाहिजे. तेव्हा मिथून बोलतो बरं माझ्यात तर हिंमत नाही, मी जातो, तुम्ही खेळा. तेव्हा पार्थ बोलतो गेम सुरू करूयात. तेव्हा काव्य बॉटल फिरवते आणि पार्थवर येते. तेव्हा नंदिनी बोलते पार्थ तुमच्यावर राज्य आलंय, आता मला सांगा ट्रूथ की डेअर. तेव्हा पार्थ बोलतो देशमुखांचं रक्त आहे, डेअर. तेव्हा नंदिनी बोलते बरं मी तुम्हाला डेअर देते, तुम्ही काव्यासोबत पंजा लढवून दाखवा. तेव्हा पार्थ बोलतो वाह चालेल ना. काव्या बोलते 1 मिनिट ताई काय लावलेस तू, अगर डेअर त्यांची आणि मला कशाला ओढते त्यात. तेव्हा पार्थ बोलतो नाही नाही हा गेम तुम्हीच सुचवला आहेत ना, मग आता कुरकुर करायची नाही, जिंकण्याचं थ्रिल तुम्हालाच हवं होतं ना, चला या चला. तेव्हा काव्या मनात बोलते नुसतं जिंकायचंच नाही आहे, माझं गेलेलं परत मिळवायचं आहे मला. तेव्हा काव्या पंजा लढवायला नाही बोलते. तेव्हा पार्थ बोलतो जरा त्यांना खेळायचं नाही तर आपण पण नको खेळूया. तेव्हा काव्या बोलते नाही नाही असं गेम अर्धवट सोडवायचा कसा. तेवढ्यात मिथून त्यांना सगळ्यांसाठी भजी बनवून आणतो. तेव्हा ते दोघं मिळून पंजा लढवतात. तेव्हा पार्थ थोडा मुद्दामच हरायचं नाटक करतो. तेव्हा पार्थ मुद्दामहून काव्यासमोर हरतो आणि आपला हात खाली पाडून घेतो काव्याकडून आणि पटकन पार्थ काव्याच्या तोंडात भजी भरवतो. नंदिनी बोलते क्या बात है. तेव्हा नंदिनी बोलते फायनली माझी बहीण जिंकली. तेव्हा पार्थ बोलतो हां कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा राऊंड सुरू होतो. नंदिनी बॉटल फिरवते आणि तिच्यावरच येते. तेव्हा पार्थ बोलतो आता तुम्हाला कोण प्रश्न विचारणार. जीवा तुझीच लाडकी बायको आहे, विचार प्रश्न. तेव्हा जीवा अडखळत अडखळत नंदिनीला विचारतो की ट्रूथ की डेअर. तेव्हा जीवा पटकन आन्सर देत नसतो. तेव्हा पार्थ बोलतो लोकांना एवढा घाबरवतोस, आता विचार. तेव्हा पार्थ बोलतो नंदिनीला तुम्हीच ना जीवाला आवडेल असं काहीतरी करा. तेव्हा पार्थ बोलतो याला कविता फार आवडतात, एखादी कविता होऊन जाऊ दे त्याच्यासाठी. तेव्हा पार्थ बोलतो आणि असाही त्याचा एक मित्र होता कविराज रामाचा. तेव्हा जेव्हा काव्याकडे बघतो तेव्हा काव्या बोलते होता आत्ता नाही आहे. तेव्हा जेव्हा पटकन टॉपिक चेंज करतो आणि बोलतो हे तू डेअर घेतेस ना. तेव्हा नंदिनी बोलते काय योगायोग आहे, मी आजच काव्याला बोलत होती की मी आज एक कविता केली आहे, माझ्या आयुष्यातली ही पहिलीच कविता आहे, इफ यू डोंट माइंड. तेव्हा नंदिनी कविता करते माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं, सुटेल का कधी आपल्या नात्याचं कोडं, तुझी गाणी मोठी माझी गाणी ओठी, सुटतील का कधी आपल्या नात्यातल्या गाठी, माझं पाऊल पुढे तुझं पाऊल मागे, गुंतू नको देऊत आपल्या संसाराच्या गाठी, माझं पाऊल पुढे तुझं पाऊल मागे, गुंतू नको देत आपल्या संसाराचे धागे, आपल्यातलं अंतर गळून पडो नंतर, तुझ्या प्रश्नांना मिळवत माझ्या उत्तराचं अंतर, माझं प्रेम मोठं तुझं प्रेम थोडं, सुटेल का कधी आपल्या नात्यातलं कोडं. तेव्हा पार्थ बोलतो खूप उत्तम लिहिली आहे कविता. तेव्हा नंदिनी बोलते थँक्यू. तेव्हा मिथून बोलतो आय लाईक दिस कविता. अरे जीवा बायकोने एवढी कविता केली आहे त्याचं कौतुक तर कर. तेव्हा जीवा बोलतो हो ना. तेव्हा जीवा बोलतो छान केलीस तू कविता. तेव्हा काव्य बोलते क्या बात आहे ताई, कविता अँड ऑल, काय छान रंग चढलाय प्रेमाचा. तेव्हा मिथून बोलतात अरे खेळता खेळता भजी खायचं विसरू नका, एक एक भजी घ्या चला. तेव्हा काव्य भजीचं प्लेट जीवाकडे करते आणि जीवा न बघताच बोलतो मला नको आहे नंदिनी. काव्याला खूप हर्ट होतं. तेव्हा पार्थही चिडवतो नंदिनी. तेव्हा मिथूनही बोलतो लब्बाडा नाही नको मला नंदिनी, सगळीकडे तुला नंदिनीच दिसते. काव्याला खूप हर्ट होतं. काव्य जीवाकडे बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.